थेट जाऊयात गोरेगावला, ज्या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा सुरू आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आहेत। ऋत्विक, उद्धव ठाकरे कधीपर्यंत बोलणार आहेत आणि आज नेमका युती संदर्भातला तिढा मिटू शकतो का? काही क्षणातच उद्धव ठाकरे या ठिकाणी भाषणाला सुरुवात झालेली आहे। ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांचं सुरुवातीचं भाषणच आक्रमकपणे सुरू झालेलं आहे। दोन महत्त्वाची विधानं या भाषणात त्यांनी केलेली आहेत। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही 3 पायाची जी शर्यत आहे आणखी किती काळ धावायची यावरती आज निर्णय घ्यायचा आहे, कारण हे आपल्याला परवडणारे नाही। दुसरं महत्त्वाचं होतं ते असं की भाजपकडून जो 14 जागांचा प्रस्ताव आलेला होता यापैकी 40 जागा भाजप त्याच्यावर दावा करत होतं। हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक होते आणि या जागा भाजपला द्यायच्या का असा त्यांनी थेट प्रश्न इकडच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातल्या सैनिकांना विचारला आणि नाही असं उत्तर आलेलं आहे। त्यामुळे संकेत स्पष्ट झालेले आहेत। स्वबळाचा नारा शिवसेनेकडून देण्यात येणार आहे असंच दिसतंय। उद्धव ठाकरे या आजच्या भाषणात कुठलंही नकारात्मक विधान करणार नाहीत असं सूत्रांकडून सांगण्यात येते। त्यामुळे युती तुटली असं न म्हणता आपण स्वबळावर लढू आणि शिवसैनिकांचा आदर राखून त्यांच्या भावनांचा मान राखून आपण स्वबळावर लढू अशी शक्यता असं भाषण उद्धव ठाकरे करू शकतात असं सांगण्यात येतं। त्याचबरोबर शक्यताच व्यक्त केल्या जात आहेत। ऋत्विक, राजकीय विश्लेषकांचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। अभय देशपांडे सर आपल्याबरोबर आहे। देशपांडे सर, काय होणार आहे? नाही, मला वाटतं की मागच्या 2-3 दिवसातल्या जर घडामोडी बघितल्यात तुम्ही तर साधारणतः दोन्ही पक्षांकडून स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याचं मला वाटतं की संकेत स्पष्ट मिळत आहेत। कारण मागच्या 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही 26 तारखेला मी माझा निर्णय जाहीर करेल, तो अंतिम फैसला असेल, सोक्ष लावू, सामनामधूनही आम्ही आरपारचा आता लढाईला तयार आहोत असे संकेत दिले। तर हे सगळं बघता मला वाटतं की त्यांची स्वबळाकडे तयारी झाली होती। मधल्या 2 दिवसात भाजपाकडून चर्चेचा काही प्रस्ताव येतोय का याची प्रतीक्षा त्यांनी केली आणि आज कदाचित ते स्वबळाची घोषणा करतील। स्वबळावाला जर निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर या निवडणुकीत स्वाभाविकच त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी हा भाजपच असणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच आजच्या ज्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचा सर्व रोख जो असेल तो भाजपावर असेल। मग या परिस्थितीमध्ये या सरकारमध्ये भाजपाचं स्थान काय आहे, सरकारच्या कुठल्या निर्णयाला शिवसेना जबाबदार आहे किंवा शिवसेना जबाबदार नाही किंबहुना हे ते सांगतील। केंद्र सरकारच्या अनेक निर्णयावर त्यांनी टीका केलेली आहे, ती टीका अधिक धारदार होईल। मला वाटतं की विशेषतः नोटाबंदीच्या निर्णयावर नंतर शिवसेनेने जी भूमिका घेतली होती ती विरोधी पक्षाच्या पुढची भूमिका होती। ते UPAच्या मार्चमध्ये सुद्धा सहभागी झाले होते। तर मला वाटतं की आज खऱ्या अर्थाने त्याची मला वाटतं सलामी झडेल आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारमध्ये हे राहून करता येईल का याचाही त्यांना निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संदर्भात त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल। त्यामुळे आज काय होतंय, उद्धव ठाकरे काय बोलतायत हे आपण जाणून घेणारच आहोत। देशपांडे सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत आणि यातून काय पुढच्या घडामोडी घडतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे।